उमेदच्या कथित गैरव्यवहार संदर्भात आंदोलनकर्ते सह दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष बापू बागोल यांचा सामूहिक आत्मदहन, पोलिसांची हस्तक्षेप तर पालकमंत्र्यांची दखल घेत आंदोलनस्थळी भेट। याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक महिन्यांपासून उमेद कथित गैरव्यवहार प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोटी रुपयांचा निधी हडप केला असून बोगस मशिनरी या ठिकाणी महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी उपलब्ध करून दिले, त्यात फसवणूक केली असून आर्थिक व्यवहार घोटाळा झाला असल्याचा आरोप या ठिकाणी महिलांनी त्याचबरोबर दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागोल यांनी केला असून त्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून बिराड आंदोलन सुरू असून आज आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या ठिकाणी त्यांना अटक केली व लगेच सोडण्यात आले, आंदोलनस्थळी सोडून देण्यात आले। तर तदनंतर पालकमंत्री यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन त्यांची सांत्वन केली व या संदर्भात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। गुरुवारी आपण मला भेटून या ठिकाणी चर्चा करावी, यातून मार्ग काढण्यात येईल, संबंधितांवर कारवाई होईल व महिलांना नवीन उद्योगासाठी देखील आपण या ठिकाणी मदत करू असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले। तर तात्पुरता स्वरूपात या ठिकाणी महिलांचे आंदोलन हे स्थगित झाले असून परंतु दक्ष पत्रकार संघाच्या वतीने सदर आंदोलन चालूच राहणार असून मशिनरी देखील त्याच ठिकाणी पडून राहणार असल्याचे आंदोलनकर्ते दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागोल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। अक्षरशः गावागावात जाऊन दादा आमदार असताना आम्ही मागणी केली, आंदोलन केलं की त्याच्यासाठी आपण केलं। तर जे 11 वर्षापासून या सगळ्या मुद्द्यांची चौकशी व्हावी, निष्पक्ष चौकशी व्हावी। आमच्या मशिनरी ज्या उद्देशाने दिलेल्या होत्या फक्त पाहिजे साहेब आम्हाला त्याच्यामध्ये एक तर त्यांची SIT किंवा ACB करून चौकशी झाली पाहिजे आणि या मशिनी इथं असल्यामुळे यांचा उदरनिर्वाहाचा जो काही भाग आहे तो इथंच आहे, चालत नाही। तर दोन विषय त्यांची चौकशी करायची आहे, ACB लावायची पुढच्या वेळी आणि दुसरं नवीन आपल्याला करायचं तुम्ही आमदार करता त्या बदल्यात तुम्ही आता उपोषण सोडा। हे आता मागे जाणं म्हणजे त्याला शोधून कोण आहे त्याच्यावर कारवाई करायची। सरजी पुढे जाणं म्हणजे एक नवीन आपल्याला आपलं आम्ही जी योजना देणार आहे ती बंगालच्या तुम्हाला लाभ मिळेल। सरजी ऑलरेडी योजना मी मंजूर केलेली आहे। महत्वाचं असं आहे की हे सरकारने 6,30,000 रुपये दिले, मान्य आहे याच्यात अहो साहेबांनी काय सांगितलं, आता दोन विषय आहे, काय दुसरा काय आता नवीन याच्यात तुम्हाला नवीन लाभ चांगला भेटला, हा नवीन मार्ग आधी नवीन मार्ग मग याच्यात आमचा जो खर्च झाला आहे सगळा वन कॉन्ट्रीब्युशन आम्ही भरलं, एक शेड उभारलेले, सोडा ना आता ते सांगितलं महिला कर्जबाजारी झालेला ते 16 दिवशी गुरुवारी माझ्या गुरुवारी चालत गुरुवारी आज कोणता वार आहे? गुरुवारी मी परत येणार, मी आता जायचं आहे मला, परत आलो की मग मला तुम्ही कलेक्टर ऑफिसला भेटायचं, आंदोलन नाही कार्यकर्ता म्हणून निवेदन द्यायला यायचं, तिथे थांबा मी भेटेल आणि मग आपण पुढे घेऊ। कुठे जाणार आहे आता जो कोणी याच्यामध्ये मला तर नाव कोणाचं घेता येणार नाही, कारण उद्धव ठाकरेंचं राज. जो कोणी त्याला दोन्ही नाव कुठे जाणार भ्रष्टाचारी कागद तर आहे ना तुमच्याकडे, काय काळजी कशाला करता? कागद आहे कोण दादा, शोधा दादा, 11 वर्षापासून आहे। तुमची भेट घेऊन आम्हाला आज 15 ऑगस्ट आमचं या ठिकाणी बिराड आंदोलन चाललेलं होतं। बिराड आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑगस्टला आम्ही COला भेटलो, पण COकडून आम्हाला जे उत्तर अपेक्षित होते ते उत्तर मिळालं नाही। त्या अनुषंगाने आम्ही आज 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन देखील या ठिकाणी केलेलं होतं। आत्मदहनामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने मज्जाव केला आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तदनंतर आम्हाला या ठिकाणी परत आंदोलनाच्या ठिकाणी आणून सोडलेलं आहे। आता त्यानंतर माननीय धुळ्याचे जे काही पालकमंत्री आहे आणि ग्रामीणचे जे काही आमदार आहेत राम बदाने साहेब, हे या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे। त्यांनी आमचं सांत्वन केलेलं आहे, महिलांचं देखील सांत्वन केलेलं आहे। त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलेले आमच्या ज्या काही गोष्टी आहेत की त्यांची चौकशी झाली पाहिजे अँटी करप्शनच्या माध्यमातून किंवा SITच्या माध्यमातून, परंतु ती चौकशी होत असताना आज महिला ज्या काही आहेत त्यांच्या ज्या काही मशिनी आहेत त्यांचा उदरनिर्वाह ह्या ठिकाणी होत नाही, कारण की ह्या मशिनी बंद पडल्यामुळे त्यांच्यावर कर्ज झालेलं आहे, ते जागेचं भाडं देत आहे, लाईट बिल भरत आहे
जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये जागेचं भाडं त्यांनी त्या ठिकाणी थकलेलं आहे. मशीन बंद झाल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह देखील त्या ठिकाणी होत नाही. हे देखील आम्ही माननीय आमदार आणि नामदार यांच्या दोघांच्या संपर्कात राहून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आंदोलनाच्या ठिकाणी. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की गुरुवारी आम्ही आमच्याकडे तुम्ही या कलेक्टर ऑफिसमध्ये बसून आपण जी काही चर्चा आहे ती चर्चा आम्ही करूया. म्हणून त्या अनुषंगाने माननीय खासदार साहेब जे काही पालकमंत्री आहेत जयकुमार राव साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आणि माननीय आमदार रामभाऊ बदाने यांच्या शब्दाला मान देऊन फक्त ह्या ठिकाणी महिलांचं जे काही बिऱ्हाड आंदोलन आहे ते बिऱ्हाड आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत. परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून याच्या काही मशनी आहे या मशनी इथेच राहतील आणि सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिस टाईममध्ये दक्ष पत्रकार संघाचं आंदोलन आमचं चालूच राहील. त्या ठिकाणी महिला देखील येत जात राहतील. फक्त रात्री जे काही महिला या ठिकाणी थांबत होत्या गेल्या 8-9 दिवसापासून मंत्रालयाचं पत्र येऊन देखील सीओने त्या पत्राची दखल घेतली नाही. म्हणून त्या ठिकाणी या सर्वांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, अँटी करप्शनच्या माध्यमातून यांची चौकशी होत नाही, यांचं बडतर्फ होत नाही, तोपर्यंत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून महिलांसह आमचं फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन हे या ठिकाणी चालूच राहील.